हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. नियम हा सर्व जगताला त्यांच्या त्यांच्या अधिकारानुरूप जो वळण लावतो, वागण्याच्या पद्धती सांगतो वा नियंत्रण करतो. दुसरा अर्थ असा की शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे योगशास्त्रातील नियम त्याचे स्वरूप आहे असा. रोजच्या व्यवहारात जरी आपणास यशस्वी व्हायचे असेल तर विशिष्ट नियम अंगीकारावे लागतात, त्यांचे पालन करावे लागते आणि त्या नियमांवर नियंत्रण प्रस्थापित करावे लागते. साधना उपासना करताना देखील काही हितकर अशा नियमांचे पालन करावे लागते, जसे की अंघोळ करून, धूत वस्त्र परिधान करून, सर्वत्र स्वच्छता राखून पूजा अर्चा ध्यानधारणा केली तर ती विशेष फलदायी होते. भगवंताच्या या ब्रह्मांडात प्रत्येक गोष्टीला, मग ते ग्रहगोलांचे स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरणे असो, सूर्याचे ठराविक वेळेला उगवणे असो, पेरणी केली असता विशिष्ट कालावधीनंतर येणारे पीक असो, सर्वांना शिस्त आहे, नियमबद्धता आहे. सिंह गवत खाणार नाही आणि तृणभक्षक प्राणी गवताशिवाय काही खाणार नाही. हे जे प्रत्येक प्राण्याच्या मनावर नियंत्रण आहे ते कोणाचे? तर भगवंताचे. आणि अपवादाने नियम सिद्ध होतो म्हणतात, त्यानुसार बुद्धी विवेक असून देखील बेबंदपणे वागणारा फक्त मानवच आहे. माणूस सर्व भक्षक आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते. माणूस माणसाचाच शत्रू असतो. आकाश, भूमी आणि जलामध्ये राहणारे प्राणी पक्षी भक्षण करतो, निसर्गाला उरबाडतो. मग या सर्व भक्षकावर त्याचे नियंत्रण नाही का, असे वाटणे साहजिक आहे. या वृत्तीवर नियंत्रणाचे भगवंताचे निराळे मार्ग आहेत. महापूर, रोगराई, त्सुनामी, भूस्खलन, निरनिराळ्या ठिकाणी चालू असलेला 2 देशांमधली युद्धे, दुष्काळ इत्यादींद्वारा भगवंत आपणास आपल्या दुष्कृत्याची आठवण करून देतो. निसर्गावर मात करण्याची बढाई मारू नकोस असे सूचकपणे सांगत असतो. ईश्वर शरण वृत्तीने, साक्षीभावाने या विलोभनीय सृष्टीचा आनंद घे असे सुचवित असतो. भगवंताची नियंत्रण शक्ती जाणून आपण त्यानुसार वर्तन केले तर फायदा आपलाच. या नामाच्या निमित्ताने आपण ते नियम कोणते, नियंत्रणाच्या त्याच्या पद्धती कोणत्या हे गुरुमुखातून जाणून घेऊया आणि समाधानी जीवन जगूया. हरिओम.